नमस्कार. आज आपण काळ्या वाटाण्याची मस्त रस्सेदार, झणझणीत अशी चवदार आमटी बनवून घेणार आहोत. ही काळ्या वाटाण्याची आमटी शक्यतो कोकणामध्ये जास्त खाल्ली जाते. चवीला जर म्हणाल अतिशय भन्नाट अशी ही चव लागते. भात भाकरीबरोबर तुम्ही ही खाऊ शकता. तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आज मी ही आमटी बनवलेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदा नक्की बनवून बघा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे काळे वाटाणे मी रात्रीच भिजवून घेतलेले होते. तर जे आपले हिरवे वाटाणे असतात त्याच्यापेक्षा याची साईज थोडी लहान असते आणि रंगाने थोडेसे काळपट असतात. रात्रभर भिजवून घ्यायचे आणि तर सकाळी मी याला धुवून कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे. पाणी घालून घ्यायचे कुकरमध्ये, थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि कुकरला झाकण लावून साधारणपणे 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्यांमध्ये छान असे मऊसर हे वाटाणे शिजून तयार होतात. तोपर्यंत आपण मसाल्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. तर इथे मी कच्चा मसाला बनवून घेणार आहे. मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, बारीक तुकडे करायचे. मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. लसूण घ्यायचा आहे, सुकं खोबऱ्याचे थोडेसे तुकडे घेतलेले आहेत. आलं घ्यायचं आहे आणि एक लाल मिरची मी घेतलेली आहे. आणि यामध्ये आपल्याला थोडेसे गरम मसाले देखील घालून घ्यायचे आहेत. गरम मसाल्यामध्ये मी 2 लवंगा, 2 काळी मिरी, थोडंसं दगडफूल, 1 वेलची आणि दालचिनी घालून घेतलेली आहे. तोपर्यंत कुकरच्या 3 शिट्या झाल्या आणि आता कुकर उतरवून घेतलेले आहे. आपण वाटाणे पाहून घेऊया. वाटाणे छान असे मऊसर शिजले पाहिजेत. तसं बघायला गेलं तर ही वाटाण्याची आमटी तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये देखील बनवू शकता. वेळ कमी लागतो, झटपट होते आणि चव अगदी तशीच बनून तयार होते. तर इथे वाटाणा तुम्ही पाहू शकता मस्त मऊ असा शिजून तयार आहे. अशाच पद्धतीचा वाटाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत इथे एका कढईमध्ये साधारणपणे 1.5 ते 2 पळ्या तेल घालून घेतले. तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आपण तेजपत्त्याची पानं घालून घेणार आहोत. 2 तेजपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत आणि यामध्ये आता आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलेलं ते वाटण यामध्ये घालून छान असं लालसर रंगावरती परतून घ्यायचंय. तसं बघायला गेलं तर इथे मी कच्चा मसाला वाटून घेतलाय. तुम्हाला जर वाटत असेल तर कांदा, खोबरं आणि गरम मसाला छान असं तेलावरती भाजून आधी घेऊ शकता आणि मग त्याचं वाटण तुम्ही करू शकता. पण मला ही पद्धत थोडी सोपी वाटते आणि वेळ देखील कमी जातो यामध्ये. आता तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत यामध्ये मी घरगुती मसाला घालून घेतलेला आहे. साधारणपणे 1.25 चमचा इथे मी घरगुती तिखट घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला आपण छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण कच्चा मसाला वापरलेला होता, त्यामुळे हा कच्चा मसाला पटकन परतून होण्यासाठी सुरुवातीला आपल्याला याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि पटकन परतण्यासाठी यावर मी आता झाकण ठेवून घेते आणि गॅस मंद करून घेते. तर मंद आचेवरती हा मसाला आतल्यात छान शिजला जातो आणि हा मसाला लवकरच तेल सोडायला लागतो. तर साधारणपणे मिनिटभर यावरती झाकण ठेवून घेतलेलं आणि तुम्ही पाहू शकता कडेला थोडंसं तेल सुटलेलं आहे. पुन्हा एकदा याला आपल्याला अशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून घ्यायचंय आणि खूप छान असं मंद आचेवरती हा मसाला परतू द्यायचा आहे. तर इथे मी आता झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि पुन्हा मिनिटभरासाठी आपल्याला वाफ काढायची आहे आणि आता हा मसाला बघा छान असं तेल सुटलेलं आहे याला थोडंसं किनारीने. पुन्हा एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचंय. जर तुम्हाला या आमटीमध्ये तर्री हवी असेल किंवा तर्रीदार काळ्या वाटाण्याची आमटी हवी असेल तर तुम्ही इथे तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. आता इथे मी फक्त 1.5 ते 2 चमचे तेल घालून घेतलेलं. आता मसाला छान परतून तयार झाल्यानंतर शिजवून घेतलेला जो आपण वाटाणा घेतला होता तर तो आपण यामध्ये सगळाच घालून घेतलेला आहे आणि ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता वाटाणा शिजत असताना यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घालण्याची अजिबातच आवश्यकता नाही. यामध्ये आता मी थोडंसं मसाल्याचं पाणी घालून घेतलंय आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता याला आपल्याला छान असं मंद आचेवरती एक दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची आहे. म्हणजे पूर्णपणे हा मसाला जो आहे त्याचं जो स्वाद आहे या वाटाण्यामध्ये उतरेल. आता
वाटणामध्ये आपण आधीच गरम मसाला वाटून घेतला होता, त्यामुळे गरम मसाला घालण्याची आवश्यकता नाही. छान अशी उकळी काढून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकत असाल ही वाटाण्याची आमटी मी जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरही नाही, अशा पद्धतीने सरसरीत बनवून घेतलेली आहे. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी जर आपण ठेवली तर भात, भाकरी, चपातीसोबत खायला खूप चवदार अशी लागते. याला आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याची कन्सिस्टन्सी आता तुम्ही पाहू शकता. सजावट म्हणून यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. तर आजची काळ्या वाटाण्याची आमटीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित. तोपर्यंत बाय बाय.